कार्यक्रम जातो आणि बुजलेला असतो की टाळी वाजू की नको, हसू की नको, रिॲक्शन देऊ की नको. तर इथे तसा काही नियम नाहीये. बिंदास जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही रिॲक्शन द्या, तेव्हा टाळी वाजवा, उशिराला हरकत नाही. ओके. आणि आणखी एक महत्त्वाचा नियम, गेले 29 प्रयोग आम्ही तो नियम पाळतोय, आमचे प्रेक्षकही पाळतात. तर तो नियम आजही आपण तसाच ठेवू. तो नियम असा आहे की जर एखादी कविता आवडली तर टाळ्या वाजवायच्या. कशा वाजवा? आणि जर नाही आवडली तर टाळ्या जोरात वाजवायच्या. कशा वाजवा? जोरात, अगदी जोरात. हा, म्हणजे काय होतं की कळतं आम्हाला की ही कविता बरोबर झाली नाही. ठीक आहे ना. म्हणजे एक किस्सा सांगतो असा की एका गाण्याच्या कार्यक्रमात त्या गायकानं पहिल्या 2 ओळी गायल्या आणि प्रेक्षकांना तुम्हाला मनस्फोट, गायकाला बरं वाटलं किंवा तर पुन्हा त्या 2 ओळी गायल्या, पुन्हा मनस्फोट, पुन्हा मनस्फोट, असं 18 वेळा झालं. आता 18 वेळा झाल्यानंतर जरा गायकाला थोडीशी शंका आहे की काहीतरी गडबड आहे, कारण 2च ओळी झाल्या आणि 18 वेळा येतोय. तरी 19 वेळा गायच्या आधी विचारलं की काय नेमकं, म्हणजे अजून किती वेळा मनस्फोट झाला, इतकं गाणं आवडलं का? तर प्रेक्षकांना आवाज आला नाही, गाणं आवडलं नाही, तू करेक्ट जो पण गात नाहीस तो पण वचून मिळत आहे, तर तो करेक्ट गा, तसा तो गायला. ठीक आहे ना. तर आम्हाला आमच्या चुका कळते, त्यामुळे जोरात टाळ्या वाजवा जर एखादी कविता नाही आवडली तर. ठीक आहे. तर आज निलेशचा वाढदिवस आहे. मगाशी म्हटलं की कितवा विचारू नका, कारण त्याच्याकडे बघून वयाचा अंदाज येत नाही, तो रिव्हर्स चालत आहे, मागे मागे चालत आहे. 1 वर्ष कमी कमी होतं, आमचं वाढत आहे त्याचं कमी कमी होतं. तर मी ओळख करून देतो, मुंडेकरांनी ओळख करून दिलीच आहे, पण मी माझ्या पद्धतीने ओळख करून देतो. माझ्या डाव्या बाजूला जो बसला आहे तो महाराष्ट्राचा लाडका सेलिब्रिटी कवी गीतकार निलेश पूजा. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला किमान त्याच्या वयाचा अंदाज येईल, पण त्याची कारकीर्द एवढी मोठी आहे कमी वयात की स्टार प्रवाहावरती एक 7-8 वर्षांपूर्वी 2 मालिका होत्या, नकळत सारे घडले आणि ललित 205. या दोन्ही मालिकांची शीर्षक गीतं निलेश होती. आणि त्याचं नकळत सारे घडलेचं शीर्षक गीत आजही 4 पोस्टर आहे, जे निलेश मोरेंनी दोन्ही गाणी स्वरबद्ध केली होती. सोबतच नकळत सारे घडल्यामध्ये 2 अंगाई गीतं होती, ती अंगाई गीतं सुद्धा निलेशने लिहिली होती. त्यानंतर आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी सोन्याची पावले नावाची सोनी मराठीला एक मालिका होती, त्याचं शीर्षक गीत आणि त्यातलं हळदीचं गाणं सुद्धा निलेशचं आहे. दरम्यानच्या काळात मोगरा फुलला हा चित्रपट आला होता, स्वप्नील जोशी अभिनीत, शाहू देवकर दिग्दर्शित. त्या चित्रपटात ती 4 गाणी निलेशची आहेत. आपण जे बिग FM मराठी ऐकतो त्याची जी जिंगल आहे ती जिंगल सुद्धा निलेशची आहे. सोबतच CBSE बोर्डच्या इयत्ता 7वीच्या मराठी पुस्तकात निलेशचा लघुनिबंध प्रकाशित आहे आणि तो मुलं दिल्ली बोर्डची मुलं अभ्यास आहेत, हे अभिमानी गोष्ट आहे. सोबतच आपल्या कोकणची आन बान शान आणि स्वाभिमान झाकडी, त्या झाकडीसाठी निलेशने आतापर्यंत 3,500हून जास्त गाणी लिहिली आहेत. हा मोठा विक्रम आहे त्याचा. आणि महाराष्ट्रातील कोकणातील संभाव्यतः जे लोकप्रिय शाहीर आहेत ते सारे शाहीर निलेशची गाणी गातात. तर त्यासाठी एका जोरात टाळ्या वाजवल्या. आणि मित्रांच्या जीवनाचा तो एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. आणि आज निलेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला जो आहे तो आपल्या उन्हवरे गावचा सुपुत्र. म्हणजे उन्हवरे गावची खासियत अशी आहे की गरम पाण्याचे झरे, पण या माणसाच्या मनात मात्र खूप शीतल थंड पाण्याचे झरे आहेत. त्याच्या कवितेत ते झरे जाणवतात, संवेदना जाणवतात. निसर्ग कवी म्हणून महाराष्ट्राला ज्ञात असलेला हा कवी. त्याची 2 पुस्तकं प्रकाशित झाले, पाऊल खुणा आणि तू आणि मी असा चालवली सगळं. सोबतच रायरेकर नावाच्या चित्रपटासाठी आणि सह दिग्दर्शन आणि कार्यक्रम निर्माता म्हणून काम केले. अभिनेत्री केला. लाईव्ह बॉय नावाची त्याची शॉर्ट फिल्म आहे, ती त्याने स्वतः डिरेक्टही केली. आणि मनभावे नावाचं एक फाउंडेशन जे चालवतात दोघे बंधू, आणि जे अल्पावधीत खूप
खूप प्रसिद्ध करतात असा भावेश तोंडे आपल्यासोबत आहे. आणि माझ्याबद्दल वेगळे काय सांगू, माझ्याबद्दल वेगळे काय सांगू, मी तर केवळ या माळेवरला भाग आहे. तर माझं असणं नसणं फार महत्त्वाचं नाही आहे, या दोघांना जोडून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर मी आज सुरुवात प्रथेप्रमाणे आपल्या बड्डेपासून करतो. स्तवन दरम्यानच्या काळात ज्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार होते असे आमचे मालवणकर काका म्हणाले. काका तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यावेळेस आता तुम्ही तयार आहात, म्हणजे सीट बेल्ट वगैरे काय बांधायचं असेल तर बांधून घ्या. निलेश गोवा. मागच्या 2 दिवसापासून ताप आहे खूप, त्यामुळे आवाजात कुठे कमतरता जाणवली तर गोड मानून घ्या. कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि देवाच्या नामस्मरणाने कार्यक्रम आपण सुरुवात करतोय. मधुमास तू सुखभास तू मम श्वास तू सर्वेश्वरा. मधुमास तू सुखभास तू मम श्वास तू सर्वेश्वरा. मी पाहतो तेथे मला, मी पाहतो तेथे मला, दिसतोस तू सर्वेश्वरा. ओंकारा 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 ओंकारा. वाऱ्यातही ताऱ्यातही कणसातल्या दाण्यातही तू नादतो पक्षातन कोकिळच्या गाण्यातही. हे विश्वजी घरटे तुझे, हे विश्वजी घरटे तुझे, आम्ही पिले तव भास्करा. ओंकारा 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 ओंकारा. आदि अनादीश्वरा जमते कसे सारे तुला. जीवनी जीवा सांभाळशी ऐसी तुझी दिव्य कला. हे निर्गुणा सुख चंदना, हे निर्गुणा सुख चंदना. रूपरावना दिन पावना. ओंकारा 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 ओंकारा. धन्यवाद. नाही कसं होतं, ह्या स्टेजची ती गंमत आहे की इथे आल्यानंतर सगळे आजार दूर होतात आणि मग तो कलाकार आतमध्ये संचारतो. त्यामुळे आता यशमध्ये काम म्हटलं की आवाज जरा लागला, ताप गेला, आणि ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की विदेशचा ताप हळू उतरतोय आणि इथला ताप वाढेल कवितांचा. तर हाच माहोल पुढे नेण्यासाठी मी आमंत्रित करतो भावेश धोंडे यांना. त्याचं पहिली कविता आजच्या मैत्रिणी. नमस्कार. सर्वप्रथम मित्रांच्या कवितातर्फे सर्व काव्य रसिकांचे मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांच्या कविताचे सर्व आणि समूह प्रशासक म्हणून पांडुरंग जाधव सर हे आम्हाला नेहमीच एका माळेमध्ये बांधून ठेवायचा प्रयत्न करतात आणि प्रयत्न करत आलेले आहेत.
म्हणूनच हा 30वा प्रयोग या ठिकाणी संपन्न होत आहे. पांडुरंग दादा जाधव सरांची ओळख सांगायची झाली तर ते मराठी साहित्य मंडळावरती रायगड जिल्ह्याचे सचिव म्हणून काम करतात. तसेच त्यांचा गंधमोगरी हा कविता संग्रह आणि नैवेद्य हा कथा संग्रह प्रकाशित झालेला आहे. कोकणदीप मासिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गझलकार म्हणून सुप्रसिद्ध आहे. तर माझं पहिलं पुष्प मी तुम्हाला अर्पण करतोय. कवितेचं शीर्षक आहे सराय. भात कापणीची वेळ आहे म्हणून ही आजच्या दिवशी निवडलेली कविता सराय. त्यापूर्वी 4 शब्द. बाप ओढतो नांगर, बाप पेरतो डोंगर, बाप ओढतो नांगर, बाप पेरतो डोंगर, बाप घामाचा सागर, बाप कष्टाचा आधार, बाप घामाचा सागर, बाप कष्टाचा आधार. सराय. आली सराय सराय झाली कापणीची घाय, की आली सराय सराय झाली कापणीची घाय, इले कोयते पाजवून माय शेतावर जाय, इले कोयते पाजवून माय शेतावर जाय, माय शेतावर जाय कोरा पिऊन असे चाय, माय शेतावर जाय कोरा पिऊन असे चाय, राब राबते शेतात सुका कोरड्यास खाय, राब राबते शेतात सुका कोरड्यास खाय, सुका कोरड्यास खाय वर तांब्यावर पोय, सुका कोरड्यास खाय वर तांब्यावर तोय, ऊन निंबार झेलून किती तापते हे डोय, ऊन निंबार झेलून किती तापते हे डोय, किती तापते ही डोय नाही सांगायची सोय, किती तापते ही डोय नाही सांगायची सोय, लोभ दाण्याने भरली नाही दिसे कुठे पोय, लोभ दाण्याने भरली नाही दिसे कुठे पोय, नाही दिसे कुठे पोय झाली कष्टकरी भोय, नाही दिसे कुठे पोय झाली कष्टकरी भोय, अकी हयात सरली सांगे भेगाळले पाय, अकी हयात सरली सांगे भेगाळले पाय, सांगे भेगाळले पाय नको कुणाची ती हाय, सांगे भेगाळले पाय नको कोणाची ती हाय, माझ्या आईच्या कष्टाची आली भातावर साय, माझ्या आईच्या कष्टाची आली भातावर साय, माझ्या आईच्या कष्टाची आली भातावर साय. खरं तर आता सराईचा हंगाम हा उतरता हंगाम आहे. खरं तर पावसामुळे सराई लांबले, पण ही वास्तव स्थिती भावेशने आपल्या कवितेतून मांडलेली आहे. त्याची जरी आई असली तरी इथे प्रत्येक राबणारी आई या कवितेत दिसली. आणि ऑक्टोबर हिटमध्ये वर उन्हाचा पारा वाढताना त्या भाताच्या खाजेमध्ये आपण वर्षभर जे पिकवलेलं आहे ते खळ्यात कसं पोहोचेल, घरात कसं पोहोचेल याची काळजी करणारे आहे आणि वडील या कवितेत दिसले. धन्यवाद भावेश ही कविता आज निवडल्याबद्दल. त्यानंतर अर्थात दोघांच्या कविता झाल्या, माझी एक व्हायला हवी नाही काय. तर एक कित्ता गजल सादर करायची. या लोकांनी मला फार असं काय म्हणतात अपप्रचार करून ठेवला की गझलकार वगैरे आहे, त्यामुळे मग गझल सादर करावं लागतं. गांधी सर आहेत ना, गांधी सर गेले, मग टेन्शन गेलं माझं. कारण लगेच ते म्हणते की इथे कुठेतरी आहे मात्रा गेली वगैरे असं नको. तर एक कित्ता. अलवार आठवांचे सोडून हात आलो, अलवार आठवांचे सोडून हात आलो, माझ्या तुझ्या जगाचा संघर्ष गाता. अलवार आठवांचे सोडून हात आलो, माझ्या तुझ्या जगाचा संघर्ष गात आलो, आरास काजलांची लखलाभ हो कुणाला, आरास काजलांची लखलाभ हो कुणाला, घेऊन मी तुझ्यासाठी चांदण्यात आलो, घेऊन मी तुझ्यासाठी चांदण्यात आलो. आणि गजल पेश आहे. आताच नुकताच दिवाळी पहाटचा कार्यक्रम जय महाराष्ट्रावर झाला आणि मला निलेशवरही संधी मिळाली. असाच निलेशचा आवाज गेला होता, तेव्हाही आजारी होता, त्यामुळे त्याच्याऐवजी माझी बर्थडे टाकली म्हणून मला कविता सादर करताना जय महाराष्ट्रावरती. तर धन्यवाद निलेश त्या संधीसाठी.
आणि तिथे जी गझल सादर केली होती ती पुन्हा तुमच्यासाठी सादर करतो. बघा, ही आपल्या माणसाची अवस्था आहे, मानवी मनाची अवस्था आहे. पहिल्या मथल्याच्या शेरामध्ये ही पण आहे, ती पण आहे, ही पण आहे, ती पण आहे, हरेक इच्छा गाभण आहे. ही पण आहे, ती पण आहे, हरेक इच्छा गाभण आहे. कसा रुजावा राम अंतरी, कसा रुजावा राम अंतरी, आधीच आत रावण आहे. कसा रुजावा राम अंतरी, आधीच आत रावण आहे. ही पण आहे, ती पण आहे, हरेक इच्छा गाभण आहे. मित्र असाही एक असावा, त्या दोघांसारखा मित्र असाही एक असावा, वाटावे हा दर्पण आहे. या आरसा मित्र असाही एक असावा, वाटावे हा दर्पण आहे. ही पण आहे, ती पण आहे, हरेक इच्छा गाभण आहे. तू आल्यावर आयुष्य जणू, तू आल्यावर आयुष्य जणू 12 महिने श्रावण आहे. 12 महिने श्रावण आहे. ही पण आहे, ती पण आहे, हरेक इच्छा गाभण आहे. आणि आखरी शेर, ही तर केवळ नांदी झाली. आता ज्या 2 कविता झाल्या ना, तर ही तर केवळ नांदी झाली, अजून बाकी बघ गण आहे. अजून बाकी बघ गण आहे. ही पण आहे, ती पण आहे, हरेक इच्छा गाभण आहे. हरेक इच्छा गाभण आहे. धन्यवाद. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आमच्या कविता तुमच्यात पोचतायत? हा, पोचतायत ना? नक्की, ठीक आहे, हरकत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे वाहतोय तिथे काही वाचा हरकत नाही, तिथे वाहा म्हणा हरकत नाही. म्हणजे असं संकुचित होतो बघा की शेजारचा हो म्हणतोय का, शेजारचा काही म्हणतोय का, मी माझ्याला हवी का, तर असं नाही आहे. मुक्त वातावरण आहे, बिनधास्त. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण निलेशकडे जाऊ पुढच्या कवितेसाठी. हो निलेश, पुन्हा काय ऐकवतोस? इथे माणसा युगानुगे, खूप सुंदर कविता आहे. आणि या कवितेची एक बॅकस्टोरी आहे. एकत्र लिहिलेली कविता, एकत्र लिहिलेली म्हणण्यापेक्षा निलेशचाच पूर्ण कॉन्सेप्ट आहे. निलेश जेव्हा माझ्याकडे मला भेटायला आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की मला अशी सुचते कविता, पण स्वभाव मला काहीतरी मिसिंग वाटते. आणि मग बसून आम्ही ओव्हरची टी है ना, चाय पे चर्चा असं करत ती कविता पूर्ण केली. आणि तो जेव्हा पुन्हा ट्रेनमध्ये बसला तेव्हा मला पूर्ण कविता 40 सकट पाठवली. ती कविता युगानुगी माणसा. मी सांगण्याचा प्रयत्न काय करतो, 2 मिनिटं एकच मिनिट फक्त देते. आणतो मालवणकर काकांना एका स्पर्धेसाठी परीक्षेत म्हणून जायचंय, तर मालवणकर काकांना मी 2 मिनिटं फक्त माझी इच्छा आहे की काकांनी 2 मिनिटं फक्त मनोगत व्यक्त करावं. काका, सुरेश मालवणकर हे मराठी काव्यसृष्टीतले, मराठी साहित्यातले दिग्गज असे लेखक आणि कवी आहेत. पण दुर्दैवाने आपल्याला फारसे माहीत नाही. नमस्कार. खरं तर असा मध्ये अडथळा आणणे योग्य नाही म्हणून मी त्याला सांगत होतो. आज एकाच दिवशी दापोलीत 3-3 कार्यक्रम असल्यामुळे अनेक ठिकाणी जाणं भाग आहे. तर ह्या तिघांचे जे कार्यक्रम आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून मी बघत असतो. आणि त्यामुळे त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कशा काळजातून आल्या याच्यावर मी काल विचार करत होतो. तर मला आठवलं की ग्रेस एका ठिकाणी म्हणतात की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी झिलून घ्यावी कोणी. तर इतकं खोलवर रुजणारं जर तुम्हाला लिहिता येत असेल तर कवीने लिहावं असं ग्रेस सांगून गेलेले. आणि पुढे आपल्या कवितेचे जे ज्यांना आपण द्रोणाचार्य म्हणू, भीष्माचार्य असे पाडगावकर एक गुपित सांगून गेलेले की कविता कोणी लिहावी आणि ही कविता सुचते कशी, हा नेहमीचा प्रश्न असतो. तर पाडगावकर म्हणतात की गाय जवळ घेते आणि वासरून लुचू लागतं. गाय जवळ घेते आणि वासरून लुचू लागतं. आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. इतक्या सहज सुचत असेल तर गाणं लिहावं, तर कविता
कविता लिहावी. आणि शेवटी जाता जाता परत पाडगावकरांच्या शब्दात सांगतो की कवितेमध्ये तुमचं इमान असलं पाहिजे. तुम्ही जर बेईमान असाल शब्दांशी तर तुम्ही कविता लिहू नका असं त्यांनी थेट सांगितलंय. ते म्हणतात गाण्यात सर्व माझे इमान आहे, गाण्यात सर्व माझे इमान आहे, ज्याचे खरेच गाणे तो बेईमान आहे. तर या तिघांच्या गाण्यामध्ये पृथ्वीला प्रेमाने कवटाळून कवेत घेण्याची ताकद आहे आणि आकाशाचे अश्रू पुसण्याचं कारुण्य सुद्धा आहे. हे मी अनेकदा त्यांच्या कार्यक्रमाच्या स्वरूपातून जाणवलंय. ते आज तुमच्यापर्यंत नीट पोहोचो त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्यामधला अडथळा म्हणून मी दूर होतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. असेच हा 30वा कार्यक्रम आहे, लवकरच 300वा कार्यक्रम यांचा हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद काका. आणि जसं तुम्ही म्हटला तसं आम्ही आमच्या कवितेशी गाण्याशी इमान राखण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. येस, ओव्हर टू निलेश. या कवितेला शीर्षक नाही आहे. जसं पांडुदादा म्हणला तसा त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एकत्र मिळून ही लिहिलेली कविता आहे. एक थॉट आला होता डोक्यात फक्त, पण त्याला पुढे कसं जायचं ते याने सांगितलं. ही कविता सादर करतो की इथे माणसा युगानुयुगे रुजून येण्यासाठी, इथे माणसा युगानुयुगे रुजून येण्यासाठी या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी, या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी. उगवून येणे असे माणसा जसे बीज भाताचे, भूगर्भातून तांदूळ घेई रूप शुभ्रपणाचे. मानवीय अविचार मृदेत मूळ रोवण्यासाठी या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी, या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी. कशास करशी निंदा कुणाशी कमी लेखणे व्यर्थ, परिस्थिती बदलेल अचानक शिकवेल तुझला अर्थ. जगून मेल्यावरती मागे उरून राहण्यासाठी या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी, या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी. सुविचारांचे अमृत कुंभ तलवारी शब्दांच्या जपून वापर अथवा तुटतील नसा मनाच्या. अरे घाल मनास लगाम निलेशा स्वउद्धारासाठी या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी. इथे माणसा युगानुयुगे रुजून येण्यासाठी या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी, या मातीत स्वतःला पेरून घ्यावे आधी. हीच ती कवितेशी आणि गाण्याशी इमान राखणारी कविता आहे. आणि निश्चितच मगाशी काकांनी मलवकर काकांनी जे उदाहरण दिलं रेसांच्या 2 ओळींचं, ही कविता लिहिण्यासाठी स्वतःची कात्री चिरून घ्यायची इच्छा असावी लागते, ती मर्जी असावी लागते. तर ती मर्जी असणारा आमचा कवी भावेश लोंढे जो खूप आतून लिहितो, अनवट शब्दांना पुन्हा एकदा जागृत करतो, ग्रामीण शब्दांचा भरणा त्याच्या कवितेत असतो आणि म्हणून तो फार जवळचा वाटतो लोकांना. तर पुन्हा एक कविता भावेशची, जी काल होते सोबतीला आज नाही, अशा अर्थाची कविता खास मित्रांसाठी कविता आहे.
जे आज इथे पोहोचू शकत नाहीत, जे कायम म्हणतात की दापोलीत कार्यक्रम ठेवा आम्ही येऊ, आणि ऐकायला मग म्हणतात आता जमत नाही, तर अशा मित्रांसाठी कविता आहे. निश्चितच आज शब्दाला लागणारे बरेचसे लोक आले, त्यातलं तर आमचा राकेश आला आहे, हे समाधान. निश्चितच पांडुरंग जाधव सरांनी 101% खरं सांगितलेलं आहे. तर बघा की नको आडवी जात पाहिजे, माणूस माणसात पाहिजे, की नको आडवी जात पाहिजे, माणूस माणसात पाहिजे, वरवर नाते फक्त नसावे, भिनलेले रक्तात पाहिजे. मेल्यावरती गर्दी होते, जगताना हृदयात पाहिजे, की मेल्यावरती गर्दी होते, जगताना हृदयात पाहिजे. हात सोडला सगळ्यांनी जर, हात तुझा हातात पाहिजे, हात तुझा हातात पाहिजे. कविता सादर करते. काल होते सोबतीला आज ना अंदाजही, की काल होते सोबतीला आज ना अंदाजही, दुःख ना कवटाळले मी कालही अन आजही, दुःख ना कवटाळले मी कालही अन आजही. मीच मजला आत आहे जाळलेले कैकदा, की मीच मजला आत आहे जाळलेले कैकदा. आतड्याना पीळ माझ्या वेदनेला साजही, आतड्याना पीळ माझ्या वेदनेला साजही. जायाचे ते दूर गेले थांबले जे आपले, की जायाचे ते दूर गेले थांबले जे आपले. सांगताना खंत नाही का धरावी लाजही, सांगताना खंत नाही का धरावी लाजही. खूप झाले वायदेयन खूप आली खोटही, की खूप झाले वायदेयन खूप आली खोटही. ठेवली ना फेड बाकी, ठेवली ना फेड बाकी, ठेवला ना व्याजही, ठेवली ना फेड बाकी, ठेवला ना व्याजही. वाट माझी काटशेवर, की वाट माझी काटशेवर, रंग भाळे गोडसा. गर्व केला कोणताना ठेवला ना माझही, गर्व केला कोणताना ठेवला ना माझही. गोल दुनिया माणसांची जात त्यांची वेगळी, की गोल दुनिया माणसांची जात त्यांची वेगळी. कापताती हे गळे अन दाबताती आवाजही, कापताती हे गळे अन दाबती आवाजही, दाबती आवाजही, दाबती आवाज. हाच रागा थोडा पुढे घेऊन जातो मी, आणि माझी आणखी एक गझल पेश करतो. मुकेश लक्षात होते. तर गझलकारांचा एक प्रकार असतो है ना मुकेश, की एक मधला एक शेर, एक कित्ता गरुबाई, त्या ऐकल्याशिवाय गझल ऐकवता येत नाही. तर थोडंसं म्हणजे काय होतं त्याची गंमत सांगतो, म्हणजे मला जी भावलेली ती मंगेश थोडासा नाराज आहे माझ्यावरती. काय होतं, बरंचसं अर्धमधलं लिहिलेलं असतं, आणि मग ते सांगायचं कोणाला तर ते अशा टाईप सादर करायचं असतं. तसं असंच एक मधला एक शेर. तर माझ्यापाशी पर्याय चार नव्हते, माझ्यापाशी पर्याय चार नव्हते, इतकी अंतर तुलाही फार नव्हते अजिंक्य. माझ्यापाशी पर्याय चार नव्हते, इतकी अंतर तुलाही फार नव्हते. खंत राहील इतकी मरता मरता, खंत राहील इतकी मरता मरता, तुझ्या फुलांचे शवावर हार नव्हते, तुझ्या फुलांचे शवावर हार नव्हते. माझ्यापाशी पर्याय चार नव्हते. आणि गझल पेश आहे बघा बरं. लागली कुणाची हाय मला, लागली कुणाची हाय मला, मिळाले कायच्या काय मला. कधी कधी हाय चांगली पण असते. तर लागली कुणाची हाय मला, मिळाले कायच्या काय मला. आणि पुढे ही अशी वेळ ना कोणावरती येऊ नये, म्हणजे दुश्मनावरती अशी वेळ येऊ नये. हा किस्सा मला भविष्य सांगितला, त्याच्यावरती सुचलेला शेर आहे. ही खरी घटना भविष्य आयुष्यातली. पहिलीच वेळ ही भेटीची, पहिलीच वेळ ही भेटीची, येताच म्हणाली बाय मला. लागली कुणाची हाय मला, लागली कुणाची हाय मला, मिळाले कायच्या काय मला.
हात ठेवला खांद्यावर निलेश, हात ठेवला खांद्यावर तू, लाभले नव्याने पाय मला, लागली कुणाची हाय मला, लागली कुणाची हाय मला, मिळाले कायच्या काय मला, पुरून उरलो आहे त्यांना. रोशन आलाय का? रोशनसाठी खास शेर आहे. पुरून उरलो आहे त्यांना, पुरून उरलो आहे त्यांना, समजले लोक जे गाय मला, समजले लोक जे गाय मला, लागली कुणाची हाय मला, मिळाली कायच्या काय मला. आणि शेवटचा आखरी शेर, नशीब माझे इतके भारी, नशीब माझे. आता याच्यात थोडासा अँटी क्लायमॅक्स आहे, विरोधाभास आहे, तो तुमच्यावर पोचला तर काय नक्की वाचवा. नशीब माझे इतके भारी, नशीब माझे इतके भारी, भेटते फोनवर माय मला, भेटते फोनवर माय मला, लागली कुणाची हाय मला, मिळाले कायच्या काय मला, मिळाले कायच्या काय मला. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा आपण निलेशकडे जाऊ. निलेशचा ताप हळूहळू ओसरतोय आणि कवितेचा ताप जो चांगल्या अर्थानं वाढतोय तो आपण मेंटेन करू. आणि पुन्हा एक कविता, जेव्हा खटाळ झाला. कवितेचं शीर्षक आहे खट्याळ. बाल कविता आहे. कसं आहे, हे वाचून कविता सादर करतात, मला गाण्यातून सादर करायला आवडते, त्यामुळे माझ्या सगळ्या कविता अशाच असतात गाण्यातून. की जेव्हा खट्याळ झाला वारा, तेव्हा बरसून आल्या धारा. माझी ही कविता आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत असेल. आमचा रमेश दादा आहे, राकेश दादा आहे, आमचे सुवर्ण आहे, त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो, कारण ते आज मला ऐकण्यासाठी इथे आले. एकदा त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. समस्त तिसरीकरांसाठी एकच होतं नाही. कविता सादर करतो की जेव्हा खट्याळ झाला वारा, तेव्हा बरसून आल्या धारा. जेव्हा खट्याळ झाला वारा, तेव्हा बरसून आल्या धारा. पावसाच्या झाडावरली रिमझिम वेल ओढली, पावसाच्या झाडावरली रिमझिम वेल ओढली. तेव्हा थेंबांच्या फुलांनी मातीवर केला मारा. जेव्हा खट्याळ झाला वारा, तेव्हा बरसून आल्या धारा. ढगांना चढले रंग, सृष्टीचे भिजले अंग. ढगांना चढले रंग, सृष्टीचे भिजले अंग. तेव्हा प्रदेश मृदगंधाने गंधाळून गेला सारा. जेव्हा खट्याळ झाला वारा, तेव्हा बरसून आल्या धारा. पशु पक्षी आनंदले, नद्या नाले तुडुंब भरले. पशु पक्षी आनंदले, नद्या नाले तुडुंब भरले. तेव्हा खिडकी मधून गाव किती दिसत होता प्यारा. जेव्हा खट्याळ झाला वारा, तेव्हा बरसून आल्या धारा. अशी जादू केली वाऱ्याने, शेवटाकडे अशी जादू केली वाऱ्याने, गाव भरले ग पाण्याने. अशी जादू केली वाऱ्याने, गाव भरले ग पाण्याने. तेव्हा शाळा बंद पडल्याने, तो दिवस ठरला न्यारा. जेव्हा खट्याळ झाला वारा, तेव्हा बरसून आल्या धारा. तेव्हा बरसून आल्या धारा. तेव्हा बरसून आल्या धारा.
धन्यवाद. ही या कवितेची या गाण्याची खरं तर एक बॅकस्टोरी अशी आहे की ही कविता निलेशने खास त्याच्या मुलीसाठी नृत्यासाठी लिहिली होती. आणि आणि ते मला पुन्हा पुन्हा आठवतं कारण याची जन्मकथा मला माहीत असल्यामुळे. आणि अशा काही काही ऑकेजन्स असतात त्यावेळेस ती कविता अधिक खुलून दिसते. आणि जेव्हा आपण कविता घ्यायला सुरुवात करतो ना निलेश, तेव्हा आपला पहिला श्रोता आपण जेव्हा कविता ऐकून दाखवतो तो पहिला श्रोता नेहमी आपले मित्र असतात. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो मी कविता घ्यायचो आणि तेव्हा मी काही मित्रांना असं धरून ऐकवायचो की ऐक मी काहीतरी लिहिलंय. त्यातला आत्ता एक मित्र माझा नितीन नांगरे आलाय, तर जोरदार आहे नितीनसाठी आज त्याचा सन्मान आहे. खूप बरं वाटतंय. या पुढची कविता अर्थात भावेश प्रेम कविता, त्याच्या वयाला साजेशी अशी कविता. नक्कीच मगाशी जाधव सर म्हटले की पहिलीच वेळी भेटीची येताच म्हणाली बाई मला, त्याच्यावरती माझ्या 2 ओळीचं उत्तर आहे. नंतर मी कविता सादर करतो. अजून सोबत चालायचे होते वाकी, या बाबा अजून सोबत चालायचे होते वाकी, अजून थोडे बोलायचे होते वाकी. वेळ कमीच पडतो. अडले नाही जगणे माझे श्वासावरती, की अडले नाही जगणे माझे श्वासावरती, तुला एकदा भेटायचे होते बाकी, तुला एकदा भेटायचे भेटून घे. थोडी प्रेम कविता आहे पण थोडी विरहाची कविता आहे. बघा, विरह हा सुद्धा प्रेमाचाच भाग आहे. दिस ढळताना सांज गहिरी होते, की दिस ढळताना सांज गहिरी होते, ओळ एक ती पुन्हा शायरी होते, ओळ एक ती पुन्हा शायरी होते. रंग भासतो तुझ्या केशरी गाली, रंग भासतो तुझ्या केशरी गाली, त्या रंगाची नभी पसरते लाली, क्षितिजावरती नजर बावरी होते, ओळ एक ती पुन्हा शायरी होते. जरा थांबते वाट पावली मागे, थोडा पण वाट बघत बघत मागे राहतो त्या पद्धतीने की जरा थांबते वाट पावली मागे, त्या वळणावरती किरणे होती जागे, निरव मनाची एक पायरी होते, एक वेदना बंद डायरी होते, एक ओळखी पुन्हा शायरी होते. सांज वातीचा दिवा लागतो जेव्हा, की सांज वातीचा दिवा लागतो जेव्हा, मजला दिसते रूप सावळे तेव्हा, एक वेदना बंद डायरी होते, ओळ एक ती पुन्हा शायरी होते. दिस ढळताना सांज गैरी होते, आणि एक ओळ ती पुन्हा शायरी होते, पुन्हा शायरी होते, पुन्हा शायरी. आणि मगाशी निलेशने बालकविता सादर केली, त्याच्या मुलीसाठी लिहिली कविता. आणि नुकताच भारताच्या आपल्या लाडक्या मुलींनी वर्ल्ड कप हे भारतात आणलाय जवळजवळ 42 वर्षानंतर. आणि मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आपण इक्वॅलिटीची गोष्ट करतो, पण ती समान संधी दिली की मुली काय करू शकतात हे मुली पुन्हा एकदा दाखवते, वेळोवेळी दाखवते. वर्ल्ड कपच्या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण झाली. आणि आज या मैफिलीला अनेक मुली आहेत, म्हणून एक गझल जी मी खूप पूर्वी केली होती, अनेक ठिकाणी सादर केली, पुन्हा एकदा तुमच्यासाठी सादर करतो. त्याआधी प्रत्येकाने पुन्हा एकदा एक मतला एक शेर. सर एक मतला एक शेर. एक बातमी हाती आली आहे, एक बातमी हाती आली आहे, लेक लाडकी नाती झाली आहे. एक बातमी हाती आली आहे, लेक लाडकी नाती झाली आहे, हे एक शहर वसले आहे. म्हणजे दादा हे एक शहर वसले आहे येथे, गावही तिथे माती खाली आहे, गावही तिथे माती खाली आहे, एक बातमी हाती आली आहे. आणि गझल बरोबर. समज एवढी कुठून येते मुलींना, समज एवढी कुठून येते मुलींना, कोण समजून इतके घेते मुलींना. समज एवढी कुठून येते मुलींना, कोण समजून इतके घेते मुलींना. असतात जरी मुली कितीही लाडक्या, ही रियालिटी आहे.
असतात जरी मुली कितीही लाडक्या, परस्पर एक सासर नेते मुलींना. असतात जरी मुली कितीही लाडक्या, परस्पर एक सासर नेते मुलींना. समज एवढी कुठून येते मुलींना, कोण समजून इतके घेते मुलींना. मक्तेदारी होती तुमची मुलांना, जेवण मक्तेदारी होती तुमची मुलांनो. जमते सारे आता ते मुलींना, जमते सारे आता ते मुलींना. म्हणजे क्रिकेटमध्ये तुमची मक्तेदारी होती, आता ती म्हणून काढली. तर समज एवढी कुठून येते मुलींना, कोण समजून इतके घेते मुलींना. चूल सांभाळ जी म्हणायची मुलींना, चूल सांभाळ. आधी आई म्हणायची मुलींना की चूल आणि मुली हे सुद्धा करायचं आहे, त्यामुळे शिकवून सगळं सोडून दे, आधी इथलं शिक, स्वयंपाकघरात सगळे कामं शिक. तर चूल सांभाळ जी म्हणायची मुलींना, आई हल्ली पुस्तक देते मुलींना. चूल सांभाळ जी म्हणायची मुलींना, आई हल्ली पुस्तक देते मुलींना. समज एवढी कुठून येते मुलींना, कोण इतके समजून घेते मुलींना. आणि शेवटचा शेर, आखरी शेर, आपण काय करू शकतो मुलींसाठी, नाही का? मुली आपापल्या परीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, तर आपण काय करू शकतो? तर एवढा करू प्रयत्न आपण या, एवढा करू प्रयत्न आपण या हो. मिळायला पाहिजे ते जे मुलींना, मिळायला पाहिजे जे ते मुलींना. समज एवढी कुठून येते मुलींना, कोण समजून इतके घेते मुलींना. कोण समजून इतके घेते मुलींना. एकदा पुढच्या प्रवासात बघूया. खर तर मित्र म्हणजे एक मैत्रीच्या अनेक व्याख्या केल्या जातात, मैत्रीची अनेक उदाहरणं दिली जातात. अगदी श्रीकृष्ण अर्जुनाची मैत्री असेल, नाही का, अनेक मैत्रीची उदाहरणं देता येतात. तर पण खरी मैत्री आजच्या काळात काय असते नेमकी, नाही का? म्हणजे मुलींच्या मैत्रीचं एक वेगळी उदाहरण असतं, मुलींची मैत्री वेगळी असते. मुलींच्या मैत्रीमध्ये कसं असतं की समजा एखाद्या मुलीने दुसऱ्या मुलीला फोन केला आणि ती म्हणाली की मी दुःखात आहे, मी टेन्शनमध्ये आहे, तर ती म्हणते की काही नाही ग, होईल सगळं व्यवस्थित, होईल सगळं व्यवस्थित, वेळ जाऊ दे. ती ते सांत्वन करण्याचा प्रयत्न करते. पण मुलांमध्ये असं नसतं. हा म्हणजे दादा, मुलांमध्ये असं नसतं. मुलांमध्ये असं असतं की एखादा मित्र अडचणीत असेल आणि त्याने मित्राला फोन केला आणि तो म्हणाला की निलेश यार मी टेन्शन मध्ये आहे, चल बसूया. निलेश यार आज तिने नाही म्हटलं, चल ना बसूया. आज इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, चल बसूया. ते अशी मैत्री मुलांची असते. एका दोन शब्दात चल बसूया एवढं म्हटलं की मैत्री पक्की. म्हणजे असं म्हणतात की गुण जुळले की लग्न जमतात आणि अवगुण जुळले की मैत्री होते. तर असे अनेक मित्र आमच्या आले ज्यांचे गुण नाही पण अवगुण जुळतात. नाही असे दोन मित्र आणि त्यात मी, आमचे अवगुण कवितेचे जुळले म्हणून आम्ही एकत्र आहोत, कवितेला बसतो आम्ही. तर एक होते कविता मैत्रीची. मुलींचा विषय आहे म्हणून एक गाण्याच्या दोन ओळी ऐकवतो आणि नंतर मग प्रेमाची कविता सादर करतो. लेकीची छाया बहिणीची माया साऱ्यांच्या नशिबी नसते. ईश कृपेने भाग्य हे लाभते त्याच्याच घरी दिवसते. लक्ष्मी कृपेचं दान जपावं हे प्राणाहून. लक्ष्मी कृपेचं दान जपावं हे प्राणाहून. नशिबाची उजळावी खूण पुण्य ज्याचे थोर त्याच्या घरी होईल मुलीचा जन्म. पुण्य ज्याचे थोर त्याच्या घरी होईल मुलीचा जन्म. भाग्याचा हा क्षण मिळे मानान. भाग्याचा हा क्षण मिळे मानान. लेख वाचवा
घडी होईल मुलीचा जन्म. ठीक आहे. प्रेमाच्या विषयाकडे होतो आपण. तर माझी एक प्रेम कविता सादर करतो की डोळ्यातून प्रिये तुझ्या मी नूर होत गेलो. डोळ्यातून प्रिये तुझ्या मी नूर होत गेलो. झालीस तू कविता मी सूर होत गेलो. हलकेच भान आले केसात मोगऱ्याचे. हलकेच भान आले केसात मोगऱ्याचे. तू गंध होत गेली मी फूल होत गेलो. डोळ्यातून प्रिय तुझ्या मी नूर होत गेलो. झालीस तू कविता मी सूर होत गेलो. पहिलाच स्पर्श गाली होता असा रुपेरी. पहिलाच स्पर्श गाली होता असा रुपेरी. ओठातून स्वतःच्या मी चूर होत गेलो. झालीस तू कविता मी सूर होत गेलो. बेभान काय जादू होती अशी तुझी की. बेभान काय जादू होती अशी तुझी की. तू पूल होत गेली मी पूर होत गेलो. डोळ्यातून प्रिय तुझ्या मी नूर होत गेलो. झालीस तू कविता मी सूर होत गेलो. मग शेवटचा क्षण तू मंजिरी खुललेली. मग शेवटचा क्षण तू मंजिरी खुललेली. मी दान देत गेलो तू उंजळ भरलेली. मी दान देत गेलो तू उंजळ भरलेली. डोळ्यातून प्रिय तुझ्या मी नूर होत गेलो. झालीस तू कविता मी सूर होत गेलो. झालीस तू कविता मी सूर होत गेलो. खूप असं अगदी म्हणजे निलेशला गाताना ऐकलं आणि पुन्हा मग त्याला कविता म्हणताना ऐकलं. दोन वेगळे अनुभव असतात आणि अगदी हरवून गेलो त्याच्या दोन्ही ट्रान्समध्ये. आणि आता असं वाटतंय की पूर्णपणे निलेश मला झालाय ना. ताप पूर्ण गेलाय. आता कदाचित ताप तिकडे बहीण आला असेल की निलेश एकटाच गेला ताप घेऊन. तर भावेश त्याच्यावरती मला आणखी एक कविता. निश्चितच असं म्हणतात की कवीला गळा नसतो कवी आगळा असतो. पण निलेश सर त्याला अपवाद आहे. त्यांना गळा आणि सूर शब्द तिन्ही त्यांना भरभरून दिलेला आहे. तर पुन्हा एकदा आयुष्याशी निगडीत मी एक कविता सादर करतो. बघा आवडेल तर नक्की टाळ्या वाजवा. चांदण्यांचे गाव मी सोडून आलो या जगाला हात मी जोडून आलो. की चांदण्यांचे गाव मी सोडून आलो या जगाला हात मी जोडून आलो. मतलबी दुनियेत जगतोय आहे मीच मजला हे स्वतःला गाडून आलो. मीच मजला हे स्वतःला गाडून आलो. आयुष्याला गीत म्हणालो जगण्याला मी प्रीत म्हणालो. की आयुष्याला गीत म्हणालो जगण्याला मी प्रीत म्हणालो. जाता जाता मरणाला मी या आयुष्याची जीत म्हणालो. जाता जाता मरणाला मी आयुष्याची जीत म्हणालो. छातीला मी ढाल म्हणालो डोळ्यांना आभाळ म्हणालो. की छातीला मी ढाल म्हणालो डोळ्यांना आभाळ म्हणालो. जाता जाता आयुष्याला जगण्याची मी रीत म्हणालो. जाता जाता आयुष्याला जगण्याची मी रीत म्हणालो. शब्दाला मी शस्त्र म्हणालो लाजेला मी वस्त्र म्हणालो. की शब्दाला मी शस्त्र म्हणालो लाजेला मी वस्त्र म्हणालो. जाता जाता बापाला मी उगाच थोडा भीत म्हणालो. जाता जाता बापाला मी उगाच थोडा भीत म्हणालो. आईला सावली म्हणालो आईला सावली म्हणालो मुलीला बाहुली म्हणालो. आईला सावली म्हणालो मुलीला बाहुली म्हणालो. जाता जाता बापा जाता जाता आयुष्याशी थोडेसे निगडीत म्हणालो. जाता जाता आयुष्याशी थोडेसे निगडीत म्हणालो. भिंतीला मी घर म्हणालो गर्दीला मी शहर म्हणालो. की भिंतीला मी घर म्हणालो गर्दीला मी शहर म्हणालो. जाता जाता सुख दुःखाचे दोन आसवे पुसीत गेलो. जाता जाता सुख दुःखाचे दोन आसवे पुसीत गेलो. असण्याला मी श्वास म्हणालो नसण्याला मी आस म्हणालो. असण्याला मी श्वास
असण्याला मी श्वास म्हणालो, नसण्याला मी आस म्हणालो, जाता जाता या जगण्याचा शेवट नेही मातीत म्हणालो, जाता जाता या जगण्याचा शेवट नेही मातीत म्हणालो, आयुष्याला वीत म्हणालो, जगण्याला मी प्रीत म्हणालो, जाता जाता मरणाला मी आयुष्याची जीत म्हणालो, आयुष्याची जीत म्हणालो. भावेश निसर्ग कविता लिहिता लिहिता, रान कविता लिहिता लिहिता आयुष्याचं तत्वज्ञान इतक्या बेमालूपणे सांगतो की हरकून जायला होतं आणि इतक्या सोप्या सोप्या शब्दात सांगतो. अशी त्याची कविता. आणि त्यानंतर मी पुन्हा मगाशी निलेशनी प्रेम कवितांचा विषय छेडला म्हणून मी गझल पेश करणार आहे. त्याआधी इथे वराडकर कॉलेजचे प्राचार्य श्री कराड सर उपस्थित आहेत आणि त्यांनी सादर केलेल्या कवितेची ओळख मला आठवते की बायको हल्ली मला आय लव्ह यू म्हणते. ते मगाशी आठवली ओळख. तर अजूनही सर म्हणते, अजूनही म्हणते, चांगली गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा गजल सादर करण्यापूर्वी एक किस्सा. एक जखम कायम दुखरी ठेवली, एक जखम कायम दुखरी ठेवली, रेग तरी हसरी ठेवली. एक जखम कायम दुखरी ठेवली, रेग तरी ओठी हसरी ठेवली. एक दोन मागण्या अपेक्षित तशा, एक दोन मागण्या अपेक्षित तशा, पण तुझ्या पुढे ही तिसरी ठेवली. एक जखम कायम दुखरी ठेवली. आणि गजल पेश आहे. तर तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. इथे मी शाळेचा विषय काढला नाही, मी शाळेचा विषय काढला नाही, भूतकाळात तुला न्यायचे नव्हते. आठवलं असेल. मी शाळेचा विषय काढला नाही, भूतकाळात तुला न्यायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. मिठीत अलगत तुझ्या विरघळत गेलो, मिठीत तुझ्या अलगत विरघळत गेलो, तसे मलाही सावरायचे नव्हते. मिठीत अलगत तुझ्या विरघळत गेलो, तसे मलाही सावरायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. म्हणलं तुझ्या हातास शेवटी लागले ना. आणखी एक नाजूक शेर. तुझ्या हातास शेवटी लागले ना, पत्र तुला जे पाठवायचे नव्हते. तुझ्या हातास शेवटी लागले ना, पत्र तुला जे पाठवायचे नव्हते. तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्यापासून दूर जायचे नव्हते. आणि आपले शेर. प्रेम वगैरे नाही म्हटले असेल, प्रेम वगैरे नाही असे म्हटले, प्रेम वगैरे नाही असे म्हटले, मनावर तेवढेच घ्यायचे नव्हते. प्रेम वगैरे नाही असे म्हटले, मनावर तेवढेच घ्यायचे नव्हते. तुझ्यापासून दूर जायचे नव्हते, तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते, तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते. कदाचित एसीचा फ्लो वाढला असेल त्यामुळे टाळ्या कमी होत्या. हरकत काय, पण कविता तुमच्या पोचते हे जाणवते, तुमच्या उत्साहाचे सुस्कार आणि जाणवते. मी आता निलेशला एक विनंती करणार आहे की अनेक आम्ही आतापर्यंत हा 30वा प्रयोग आहे, 29 प्रयोग झाले आणि या छोट्या मोठ्या मैफिलीच्या आमच्या स्कोअरमध्ये काउंट नाहीये. अशाही निलेशला कायम अशा ज्यांनी निलेशला ऐकलं यापूर्वी अनेक मंचांवरती, तिथून ही एक विनंती येते निलेशला की ती कविता झाली पाहिजे. जी कविता आता जसं भावेश म्हटला की टाळे कविता, तर हमखास टाळ्या घेणारी कविता आणि रक्त चेतवणारी कविता, रक्त पेटवणारी कविता षंडली. तर आमच्या रसिक श्रोत्यांसाठी दापोलीकरांसाठी त्याला पुन्हा षंडली. हो
कवितेचं शीर्षक आहे षण्ढयोग. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. आभाळाच्या छताखाली सुन्नता वाहे. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. माजले तर अत्याचारी कौरव पावलो पावले. माजले तर अत्याचारी कौरव पावलो पावले. माजले तर अत्याचारी कौरव पावलो पावले. दिन दुबळ्यांना प्रतीक्षा पांडवांची आहे. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. झाली आहे गांधारी पूर्णता या लोकशाहीची. झाली आहे गांधारी पूर्णता या लोकशाहीची. आंधळ्यांच्या हाती श्रीकृष्णाची गीता आहे. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. कोवळ्या कळ्या सुरगळण्या टपलेत सौभाई. कोवळ्या कळ्या सुरगळण्या टपलेत सौभाई. वासनेची या जगाला कीड लागली आहे. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. किती सोसावे आता करावा म्हणतो यलगार. किती सोसावे आता करावा म्हणतो यलगार. पण षण्ढाच्या गर्दीत माणूस पण हरवला आहे. सावधान षण्ढानी जग हे पुरे भरले आहे. धन्यवाद. अशीच विनंती मी भावेशला करणार आहे, कारण भावेशची एक कविता आहे जी त्याच्या पाऊल खुणा या संग्रहात सुद्धा आहे, बाईपण. आणि तिची मागणी प्रचंड असते. जिथे जिथे महिला असतात तिथे तिथे ही कविता आवर्जून ऐकवली जाते किंवा तिची मागणी केली जाते. ती कविता बाईपण. नक्कीच बाईचे समर्पण आणि नदीचे नदीपण याच्यात साम्य दर्शवणारी ही कविता आहे. बघा, नदीची व्यथा आणि बाईची व्यथा जवळजवळ सारखीच असते. ते ह्या कवितेत मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. बघा, वरवर दिसते उथळ जेवढी त्याहून असते अधिक कोलती. की वरवर दिसते उथळ जेवढी त्याहून असते अधिक कोलती. जन्मतीचा हा दुसऱ्यांसाठी तरीही जपते मनी ओलती. जन्मतीचा हा दुसऱ्यांसाठी तरीही जपते मनी ओलती. 12 महिने उभा जन्म हा खाचा भरून पुढे चालते. की 12 महिने उभा जन्म हा खाचा भरून पुढे चालते. बरे वाईट घेते अनुभव ओठांवरती हसू राखते. बरे वाईट घेते अनुभव ओठांवरती हसू राखते. सुख दुःखाच्या काठावरती हिरवाईची शाल पांघरे. सुख दुःखाच्या काठावरती हिरवाईची शाल पांघरे. आतून राखट कणखर असते. आतून राखट कणखर असते. कोमल लवचिक वरून वावरे. कोमल लवचिक वरून वावरे. नदी सारखी असते बाई समर्पणाची व्याख्या सारी. की नदी सारखी असते बाई समर्पणाची व्याख्या सारी. मिलन होते सरद सेवटी. मिलन होते सरद सेवटी. जगते नंतर मरते आधी. जगते नंतर मरते आधी. वर दिसते उथळ जेवढी त्याहून असते अधिक कोलती. जन्मतीचा हा दुसऱ्यांसाठी तरीही जपते मनी ओलती. तरीही जपते मनी ओलती. तरीही जपते मनी ओलती.
खरं तर स्त्री समजून घेणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना गमतीत की बाईला समजून घेणं ब्रह्मदेवाला कळलं नाही का. म्हणजे काय होतं की लग्न झालेल्या पुरुषाचा जो दिवस आहे हा ठरतो सकाळी तिच्या बायकोचा मूड कसा आहे. बरोबर ना. सगळे गप्प झाले. आपली गोष्ट आहे, बाहेर यायला नको होती. सकाळी जर तिने हसत हसत बाय म्हटलं तर अख्खा दिवस छान जातो नाही का. आणि जर सकाळी सकाळी जर काही भांडी आपटली असतील की समजायचं की आज दिवसभर खणखणाट आहे. तर बाईला समजून गेलं असं का होतं माहीत नाही मला. मी नंतर मुलाखत घेणार आहे तेव्हा डॉक्टर अंजली कोड्याने विचारणार आहे की असं का होतं. पूर्वी पांडुरंग दादाची कविता एक फेमस आहे. प्रत्येक काव्य प्रयोगाला एक फरमाईश येते, ती कविता तो सादर करतोय. तू की कुठली आठवण तुझी, तू की कुठली आठवण तुझी. ऐकूया त्याच्या शब्दबद्धात. तत्पूर्वी एक छोटासा नमुना की तू दिलेली रक्कम, जे मगाशी पुन्हा विषय आला की बाईला समजून घेणं इतकं सोपं नाही का. म्हणूनच की ज्यांच्या काळजावर त्याची घाव आहेत ते नक्की रिलेट करतील या कवितेशी. तू दिलेली जखम, तू दिलेली प्रत्येक जखम दागिन्यांप्रमाणे मिळवत आहे. तू दिलेली प्रत्येक जखम दागिन्यांप्रमाणे मिळवत आहे. तुझ्याकडून शिकलेले सारे धडे पुन्हा पुन्हा गिरवत आहे. तुझ्याकडून शिकलेले सारे धडे पुन्हा पुन्हा गिरवत आहे. झाले गेले विसरून जा म्हणतेस, झाले गेले विसरून जा म्हणतेस. कसा विसरू आठवणींची करवत आहे. लागला आहे चकवा दोघांचही, लागला आहे चकवा दोघांचही. तोच आपल्याला फिरवत आहे, तोच आपल्याला फिरवत आहे. तू दिलेली प्रत्येक जखम दागिन्यांप्रमाणे मिरवत आहे. म्हणजे स्त्रियांना सांगण्यात होतं की तुम्ही ज्या जखमा देतात ना हे पुरुष असं दागिन्यांप्रमाणे मिरवत असतात. आणि आपल्या मित्रांमध्ये सांगतात की माझी बायको अशी आहे. चांगल्या आहे ना, चांगलंच सांगतात, वाईट कोणी सांगत आहे ना, नाही कोणी सांगत. तर भावेशने जी मागणी केली ती कविता जी आता मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती सादर केली होती. तू की कुठली आठवण तुझी. या डोळ्यांची दोन पाखरे, या डोळ्यांची दोन पाखरे वाट पाहती अशी कुणाची. या डोळ्यांची दोन पाखरे वाट पाहती अशी कुणाची. कोण येणार भलत्या वेळी. तू की कुठली आठवण तुझी. भास सारखे अवती भवती व्यथा कोणाला सांगू माझी. भास सारखे अवती भवती व्यथा कोणाला सांगू माझी. कोण कळेना छळते आहे, कोण कळेना छळते आहे. तू की कुठली आठवण तुझी. मी कुरवाळत बसलो आहे, मी कुरवाळत बसलो आहे. नव्या जुन्या जखमांची यादी. पुन्हा एकदा जखमा. मी कुरवाळत बसलो आहे नव्या जुन्या जखमांची यादी. इतक्यात कोणी दारी येई, इतक्यात कोणी दारी येई. तू की कुठली आठवण तुझी. थकून मिटले डोळे आता, रात्रीचा प्रहर आहे. थकून मिटले डोळे आता स्वप्नात दिसे तुझीच मूर्ती. थकून मिटले डोळे आता स्वप्नात दिसे तुझीच मूर्ती. मिठीत विरते अशात कोणी, मिठीत विरते अशात कोणी. तू की कुठली आठवण तुझी. तू की कुठली आठवण तुझी. आणि आता यानंतर या मैफिल जगत हा कवितांचा प्रवास सलग 2-2.5 तास चालतो. पण आज आपला सन्मान सोहळा सुद्धा आहे म्हणून आपण हा जो प्रवास आहे पुढच्या एका कविता तिघांची होईल आणि त्यांना प्रवास थांबेल आणि आपला सन्मान सोहळा लगेचच सुरू होईल. कारण सगळ्यांना मला माहिती आहे रविवार आहे, रविवार मनावरती दगड ठेवून तुम्ही आहात. घरी काहीतरी खास स्वादिष्ट वाढ बनतंय आणि पाहुणे रावळे येणार आहेत, आपण काहीतरी जाणार असतो. तो वेळ काढून तुम्ही आहात. मला फार भेटीच करायचं नाहीये. म्हणून एक शेवटची कविता निलेश करू, शेवटची कविता भवेश करू आणि मग शेवट माझ्याकडे. तो निलेश काय ललाटीचे भोग. पुन्हा एकदा आयुष्याचं तत्वज्ञान
ललाटीचे भोग. थोडी अभंग सदृश कविता आहे की ललाटीचे भोग भोगणे लागती, ललाटीचे भोग भोगणे लागती, विचारांच्या गाठी कामाराव्या कामाराव्या, ललाटीचे भोग भोगणे लागती. आजचा दिवस परमानंद जाण, आजचा दिवस परमानंद जाण, उद्याची तहान काला गावी काला गावी, ललाटीचे भोग भोगणे लागती. सुखान सराया आयुष्याची साज, सुखान सराया आयुष्याची साज, दौलतीचे झाज कावाजावे कावाजावे, ललाटीचे भोग भोगणे लागती. केवळची नाम लावी मोक्षवाट, केवळची नाम लावी मोक्षवाट, त्या विना वंचित कारहावे, ललाटीचे भोग भोगणे लागती, ललाटीचे भोग भोगणे लागती. विद्यार्थी बनून शिकावे आयुष्य, विद्यार्थी बनून शिकावे आयुष्य, वाचणे भविष्य कामुकावे कामुकावे, ललाटीचे भोग भोगणे लागती, ललाटीचे भोग भोगणे लागती. धन्यवाद. प्रत्येक कवितेने क्रांती घडवावी असं काही, प्रत्येक कवितेने क्रांती घडवावी असं काही नाही, आपल्या आतला जिवंतपणा शाबूत राहिला म्हणजे झालं. तर अशी ही कविता दिलेशी अभंग सदृश्य का होईना पण जीवनाचं सार होतं. आणि पुढची शेवटची कविता मी भावेशला सादर करण्याची विनंती करतो. हरवलं गाव. निरसाने सुरुवात देवाच्या नामस्मरणाने केली आणि शेवट सुद्धा देवाच्या आत हाकेला जागवण्याचा प्रयत्न केलाय. तसेच मी सुद्धा सुरुवात सरा या कवितेने केली होती आणि शेवट सुद्धा गावाकडच्या कवितेने करतोय. हरवलं गाव आपलं दुरावलं गाव, की हरवलं गाव आपलं दुरावलं गाव, कसं सांगू मित्र आपलं बदललं गाव, कसं सांगू मित्र आपलं बदललं गाव. आणि आता ही बदललेली गावं थोड्या दिवसात कशी बदलली ते लक्षात येईल कारण इलेक्शन जवळ आहे. हरवलं गाव आपलं दुरावलं गाव, कसं सांगू मित्र आपलं बदललेलं गाव. घरे कौलारू मातीची पिढ्यानपिढ्यांची, घरे कौलारू मातीची पिढ्यानपिढ्यांची, कुठे गेली माणसे ती जीवा भावाची, कुठे गेली माणसे ती जीवा भावाची. आजा पंजा कोणी नाही, आजा पंजा कोणी नाही, नातवाला ठाव, हरवलं गाव आपलं दुरावलं गाव. मिटल्या या पाय वाटा तुटली ही नाती, मिटल्या या पाय वाटा तुटली ही नाती, देवाऱ्यात उजळेना धूप तेल वाटी, देवाऱ्यात उजळेना धूप तेल वाटी. नाही पोरी बायकांना रडायला भाव, नाही पोरी बायकांना रडायला भाव, हरवलं गाव आपलं दुरावलं गाव. फूट भाव भावकीत गावकीत वाद, फूट भाव भावकीत गावकीत वाद, कोणी कोणालाच येते घाले नाही साध, कोणी कोणालाच येते घाले नाही साध. राजकारणाने येते साधलय डाव,
राजकारणाने येथे साधलय गाव, हरवलं गाव आपलं, धुरावलं गाव. शेतीवाडी विकू नको, नको विकू माडी, की शेतीवाडी विकू नको, नको विकू माडी. मेल्यावर पुरणार कुठे तुझी बॉडी, मेल्यावर पुरणार कुठे तुझी बॉडी. सत्य बोल भविष्याचे काळ जात घाव, सत्य बोल भविष्याचे काळ जात घाव. हरवलं गाव आपलं, धुरावलं गाव. कसं सांगू मित्रा माझं, हरवलं गाव, हरवलं गाव. म्हणजे आता गावाच्या बाहेर कमान असते, त्या कमानीवरती लिहिलं असतं तंटामुक्त आणि निर्मळ गाव, पण फक्त ते लिहिण्यापुरतं आहे. असं मला वाटत नाही कुठलं गाव असेल की जिथे खरंच तंटामुक्त असेल. माझ्या तो पाहण्यात नाहीये, तुमच्या पाहण्यात असेल तर नक्की कळवा मला. 169 ग्रामपंचायती आहेत दापोलीचे, त्या सगळ्या तंटामुक्त आहेत. आश्चर्य आहे, ते आश्चर्य आहे मोठं. म्हणजे 7वा अनुभव माहीत नाही मला, पण हे आश्चर्य आहे. एक शेवटची गजल माझ्याकडूनही, आणि त्यातली एकच शेत. जिथे संपतो रस्ता तिथवर चालू. एक शेवटी जाता जिथे संपतो रस्ता तिथवर चालू. जीर्ण नात्यास पुन्हा नव्याने अस्तर घालू, जीर्ण नात्यास पुन्हा नव्याने अस्तर घालू. ही नाती साधण्याची वेळ आहे. आणि गजल पेश आहे. गेल्या वर्षी इथेच याच हॉलमध्ये याच वेळेला कार्यक्रम झाला होता. 2/11, यावर्षी 9/11 म्हणून. आणि पुन्हा माझी इच्छा आहे आतून की आपण भेटत राहायला पाहिजे, पुन्हा पुन्हा कवितेच्या निमित्तानं का होईना. तर पुन्हा पुन्हा भेटतो आहोत आपण, पुन्हा पुन्हा भेटतो आहोत आपण. वचन जुने पाहतो आहोत आपण, पुन्हा पुन्हा भेटतो आहोत आपण. वचन जुने पाहतो आहोत आपण. तपासून बघ काय राहिले मागे, तपासून बघ काय राहिले मागे. जग अखेर सोडतो आहोत आपण, जग अखेर सोडतो आहोत आपण. पुन्हा पुन्हा भेटतो आहोत आपण. इतके कळले देव अंतरी बसतो, इतके कळले देव अंतरी बसतो. इथे एक छोटासा सांगतो मी किस्सा, की एकदा जे देवाने जेव्हा सृष्टी बनवली, ही जग बनवलं, पृथ्वी बनवली, सगळे प्राणी पशु पक्षी झाडं डोंगर दऱ्या सगळं निर्माण झालं. आणि त्यानंतर देवाकडे एक चूक झाली, त्याने बनवला माणूस. आणि मग त्याच्या एक चूक लक्षात आली की आपण माणूस बनवला आहे आणि हे आपलं लाडकं मूल आहे, याला देताना आपण सगळं काय दिले. त्यामुळे बाकी पशु पक्षी आपल्याला शोधले की माहीत नाही, पण हा माणूस आपला शोधून काढणार. ते आपण पुढे लांब जाऊन जपलं पाहिजे. मग त्याने प्रयत्न केला की तो क्षीरसागरात गेला, उंच हिमालयात गेला, डोंगरामध्ये गेला, पण तरी माणसानं त्याला शोधून काढले. मग त्याने विचार केला की आता कुठे लपता येईल जिथे मला कोणी शोधणार नाही. मग चर्चा झाली सगळ्या देवांच्या, ठरलं की माणसाच्या आत आपण लपलो तर बाकी दुनिया शोधतो, पण आतमध्ये शोधणार नाही. म्हणून इतके कळले देव अंतरी बसतो, इतके कळले देव अंतरी बसतो. आणि कुठे शोधतो आहोत आपण, पुन्हा पुन्हा भेटतो आहोत आपण. वचन जुने पाळतो आहोत आपण. घबाड मिळेल सुखाचे कधी म्हणून, घबाड मिळेल सुखाचे कधी म्हणून. किती काळ खोदतो आहोत आपण, घबाड मिळेल सुखाचे कधी म्हणून. किती खोदतो आहोत आपण. पुन्हा पुन्हा भेटतो आहोत आपण. वचन जुने पाळतो आहोत आपण. मी तू थकलो आता थांबूया ना, मी तू थकलो आता थांबूया ना. किती काळ धावतो आहोत आपण, किती काळ धावतो आहोत आपण. पुन्हा पुन्हा भेटतो आहोत आपण. वचन जुने पाळतो आहोत आपण. वचन जुने पाळतो आहोत आपण. आणि हे वचन आपण पुन्हा पुन्हा पाळूया, पुन्हा पुन्हा भेटूया. आणि इथे आजच्या पूर्वी ही मैत्रिणी संपली. हा मैत्रीचा प्रवास तुमच्या आशीर्वादानं पुढे असाच चालू राहावा अशी मनोमन इच्छा आहे. तुमचे आशीर्वाद पाठीशी हवे, तुमच्या शुभेच्छा हव्यात. जाता अजून एक गोष्ट, आज इथे प्रेक्षागृहात आणखी एकाचा वाढदिवस आहे, रात्र एकीचा वाढदिवस आहे. आमची आस्था छोटी
आणि तिने इच्छा प्रदर्शन केली सुरुवातीला की तिला माझी आणि निलेशची कविता सादर करायची आहे. तर मी आस्थाला पुढे पाचारण करेन. आस्था जोरदार कार्यक्रमाच्या छोट्या आस्थासाठी. तर सर्वप्रथम आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची मी कविता सादर करते. तर माझाही वाढदिवस आहे आणि त्यांचाही वाढदिवस आहे म्हणून मी बर्थडे गर्ल आणि बर्थडे बॉयची कविता मी सादर करत आहे. तर त्यांचं एक पुस्तक आहे सुगंधी फुले म्हणून. त्याच्यामध्ये एक कविता आहे जे मला वाटते की त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईल म्हणजे लाईफमध्ये त्यांच्या सोबत असं झालंय ती कविता सादर करत आहे. वर्गामध्ये झाली पंचायत मोठी, वर्गामध्ये झाली पंचायत मोठी, एका आणि एक कळे नाग किती, एका आणि एक कळे नाग किती. एवढ्यात बाईंनी पाठीत हाणले, एवढ्यात बाईंनी पाठीत हाणले, बेरीजचे तेव्हा कोडेच सुटले, बेरीजचे तेव्हा कोडेच सुटले. गणितात आम्ही भारीच हुशार, गणितात आम्ही भारीच हुशार, नुसते नाव घेता व्हायचो पसार, नुसते नाव घेता व्हायचो पसार. आणि आता दुसरी कविता पांडुरंग काका. त्यांची मी आधीच एक कविता पाठ केली आहे आणि आता दुसरी कविता. एवढीशी चूक आहे भाकरीची भूक आहे, एवढीशी चूक आहे भाकरीची भूक आहे, काळजावर घाव माझ्या मी तरीही मूक आहे, काळजावर घाव माझ्या मी तरीही मूक आहे. मोगऱ्याचा दंश झाला मामला नाजूक आहे, मोगऱ्याचा दंश झाला मामला नाजूक आहे, काय सांगू वेगळे मी जे तुला ठाऊक आहे, काय सांगू वेगळे मी जे तुला ठाऊक आहे. रोज आनंदी तसा मी दुःखही घाऊक आहे, रोज आनंदी तसा मी दुःखही घाऊक आहे, एवढीशी चूक आहे भाकरीची भूक आहे, काळजावर घाव माझ्या मी तरीही भूक आहे. धन्यवाद. मी जवळजवळ 15 वर्षापूर्वी वाचू आनंद निशिकांत यांच्यासाठी काही बालकविता लिहिल्या होत्या. त्यातली ही कविता तू आठवण करून दिलीस, खूप छान वाटलं. थँक्यू. मला वाटतं हे तुमच्यासाठीच गाणं लिहिलं होतं. तर लेकीची छाया बहिणीची माया साऱ्यांच्या नशिबी नसते, ईश कृपेने भाग्य हे लाभते, त्याच्याच घरी ती बसते. लक्ष्मी कृपेचं दान जपावं हे प्राणाहून, लक्ष्मी कृपेचं दान जपावं हे प्राणाहून, नशिबाची उजळावी खूण, पुण्य ज्याचे थोर त्याच्या घरी होईल लेकीचा जन्म, पुण्य ज्याचे थोर त्याच्या घरी होईल मुलीचा जन्म. भाग्याचा हा क्षण मिळेल मनान, भाग्याचा हा क्षण मिळेल मनान, लेक वाचवा हो मौलिक धन, पुण्य ज्याचे थोर त्याच्या घरी होईल मुलीचा जन्म, पुण्य ज्याचे थोर त्याच्या घरी होईल मुलीचा जन्म. धन्यवाद. आणि त्याच्यामध्ये घोषणा करू इच्छितो, हे आत्ता जे निलेशने गाणं गायलं ते लवकरच रेकॉर्ड होईल आणि ते मी प्रोड्यूस करेन.
खरं तर आमच्या राजेश बाबांनी सांगितलं होतं एका बर्थडेसाठी एका मुलीचा बर्थडे होता आणि त्या बर्थडेसाठी तुम्ही गाणं करावं आणि तेव्हा लिहिलेलं हे गाणं आहे. नक्कीच हे गाणं रेकॉर्ड होण्यासारखं आहे, रेकॉर्ड आहे. इथे आपली मैफिल संपते आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण अग्रेसर होतोय. मी पुन्हा एकदा मुंडेकरांना बोलवतो त्यांच्यावर.